आज आपण काही घटकाची माहिती देत असताना मानवी जीवनामध्ये प्राथमिक गरजा असतात. त्या प्राथमिक गरजा आपण भागवत असताना त्याच्यात अन्नपदार्थ एक प्रकार. तर अन्नपदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तो सेवन करतात. अशाच प्रकारचे अन्नपदार्थामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी घ्यायला. आता उदाहरण तेल लागतं, त्यानंतर भरडधान्य लागतं, त्यानंतर पेट्रोल धान्य लागतं, त्यानंतर उष्णता लागते. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यापासून आपल्याला तो पदार्थ तयार होतो. काही पदार्थ जे आहेत ते अगोदर आपल्याला संग्रहित करायचे. त्याची यादी मी आणलेली आहे तुमच्यासमोर. या यादी तुम्ही काय करायचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि यादीचं निरीक्षण करून त्याच्यामध्ये काय तुम्हाला सुचतंय ते तुम्ही काय करायचं मला सांगायचं. आता ही यादी आहे कशाची आता तुम्ही जर वाचा ती आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचं मला की काय मत आहे माझं. तुझं काय मत आहे का? तेल उत्पादन होणारे बिया असं हिचं मत. बसं आणि कुणाचं मत आहे? तृणधान्य आणि तेल. आता यात तृणधान्य कोणतं आहे? तांदूळ आणि ज्वारी. तृण कसं म्हणायचं? तृण का? काही एकदल धान्य आणि काही द्विदल धान्य. काही एकदल धान्य आहेत, काही द्विदल धान्य. आता सांगा एकदल धान्य कोणती आहे? ठीक आहे. एकदलची व्याख्या कोण सांगते? ज्या धान्याचे दोन समान भाग होतात. आणि द्विदल म्हणजे मी विचारलं काय विचारलं? ज्या धान्याचे दोन समान भाग होत नाही त्या धान्यांना आपण एकदल धान्य किंवा बिया असं म्हणतो. त्याच्यापासून काय तयार होतं? डायरेक्ट समजा म्हणजे बरं मात्र ते डायरेक्ट पीठ हे डायरेक्ट तयार होत त्याला आपण काय म्हणतो एकदल असं. पण आता हे यादीमध्ये तुम्हाला जास्त प्रमाण कशाचं? बसून उत्तर एकदल बियांचे प्रमाण. एकदल बियांचे त्याच्यापासून काय तयार होतं कोण सांगणार? एका वाक्यात सांगायचं, एका शब्दात उत्तर द्यायचं ना. काय प्रश्न विचारलाय? आता उदाहरणार्थ ज्वारी आपण टाकल्यानंतर त्याच्यापासून आपण दळतो, त्याच्यावर काय तयार होतं? पीठ. अशी काही याच्यात पदार्थ आहेत की टाकल्यानंतर काय मिळणार आहे? हा तेल मिळणार. काही असे याच्यामध्ये धान्य काय तेल दिले. आता याच्यात तेल देणाऱ्या बिया कोणते सांग? शेंगदाणा. आता याच्यापासून काय तयार होतं? तेल तयार. हा दोन नंबर सांगा. सूर्यफूल. काय त्याच्यावरून काय पीठ तयार होतं का? तेल. बसा.
धने बोलायला हा सांगा. धनेची पूड तयार होते. पूड तयार होते म्हणजे तेल येते का? नाही. चला पांढरे तीळ हा सांगा. तेल म्हणजे इथं होईल आहे. त्यानंतर काळे तीळ माहिती आहेत ना? कोण सांगणार काय निघतंय पीठ? तेल हा तुम्ही सांगा काय होते? हा तांदूळ हा नाही काय नाही मी काय विचारलं नाही. करडई ते ज्वारी आता होय आणि नाही असं तुम्ही काय केलं वर्गीकरण केलं. ओके आता आपण इथे लिहायचं होकारात्मक उदाहरण सांगा बघू. होय जे असेल ते शब्द सांग. हा शेंगदाणा जवस पांढरे काळे तीळ असं म्हणे एकत्र लिहू. आता नकारात्मक आपण उदाहरण देणार आहोत. एक कोणते उदाहरण हा सांगा. हा तांदूळ ज्वारी नाचणी झाली झाली नाव सांग नाही. तर आता हे दोन आपण काय केले ह्या टक्क्यावर. ओके आता होकारात्मक उदाहरण कोणते आहेत? शेंगदाणा आहे, जवस आहे, पांढरे काळे तीळ आहे, करडई सूर्यफूल सोयाबीन आणि तेल. तर हे इथपासून आपल्या काय म्हणजे आता मला हे सांगा याचे काय गुण वैशिष्ट्य काय? तेल कशाला म्हणायचं? सांगा गुण वैशिष्ट्य सांग. या संकल्पनेची गुण वैशिष्ट्य पहिलं म्हणजे ही सर्व स्निग्ध पदार्थ आहेत. ओके हे पहिलं वैशिष्ट्य काय? स्निग्ध पदार्थ आहे. चला दोन कोण सांगेल? आता जे तुम्हाला सुचवणार आहे प्रत्येक तेल जे आहे ते एकसारखं आहे. कसं द्यायचं? स्निग्धता वेगळी म्हणजे त्याला काय रासायनिक रचना वेगवेगळी असते. हे शरीराला तेलाचा करतो.
होते आपण सर बसा ना. सर एकच मुलगीसारखं उत्तर होते. शहराला काय उपयोग आहे? काय काम नाही काय सर आज बोलू नका ते. सर हा मोरे जाण ते खाताय ना. हा आणि फॅट्स असल्यामुळे मग आपल्याला जर उष्णतेची गरज असेल तर त्यावेळी मग त्याचा वापर करतो. त्यावेळी फॅट्स असले हे आणखी नाही. चांगले हा फॅट्स आहेत का? जॉईंट सर्कल हा जॉईंट सर्कल जॉईंट सर्कल म्हणजे इंधन. हा जॉईंट्स ना बांधलेले म्हणजे काय म्हणतो त्याला आपण शरीरामध्ये जे काय हाडं जे आहे ते हाडांचं कार्य चांगलं होण्यासाठी जेवढे सांधे आहेत त्याला इंधन लागतं आणि ते इंधन तेला मार्फत आपण देतो. पण ते कसं पाहिजे? प्रमाणात पाहिजे. अति तेल खाल्यानंतर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अनेक गोष्टी करता येईल तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. आता हे जे आहेत काही तेल बियापासून मिळतं. लक्षात आलं? काही तेल धान्यापासून मिळतं. धान्यापासून कोणतं तेल मिळतं? त्याला काय म्हणतो? गळिताची धान्य. काय म्हणतो? गळिताची धान्य. मग गळिताची धान्य कोणती? तुमच्या समोर उदाहरण आहे. बघून सांगायचं आहे. हा सांगा. शेंगदाणा काय आहे? बरोबर आहे. अजून सूर्यफूल, तीळ, सोनी तीळ, जवस, सूर्यफूल, सोयाबीन, करडई, एरंड. सगळे हे धान्य आहे का? बिया शेंगदाणा बीच आहे. हा. शेंगदाणा सुद्धा बीज आहे. म्हणजे तेल आपण जर घेतलं तर तेल हे वेगवेगळ्या प्रकारातून आपल्याला मिळतं. आता उदाहरणार्थ गळिताच्या धान्यापासून तेल मिळतं, बियापासून तेल मिळतं. कसं? आता सालीपासून सुद्धा तेल मिळतं. कोणत्या फळाच्या सालीपासून तेल मिळतं? लिंबू माहिती आहे? त्याच्यापासून तेल मिळतं. सफरचंद काय ते संत्री आहे. नागपूरची संत्री. हा याच्यापासून आपल्याला तेल मिळतं. काही तेल जे मिळतात ते गवतापासून मिळतात. आता उदाहरण आपण कोणतं लेमन टी जे आहे त्याच्यापासून आपल्याला तेल मिळतं. म्हणजे काही तेल म्हणल्यानंतर सगळ्या प्रकारातून तेल आपल्याला मिळतं. पिकच आहेत असं नाही. म्हणजे तेल मिळण्याचे विविध काय माध्यम आहेत. हे काय गुणवैशिष्ट्य आहे. प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य कसे आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही तोंडाद्वारे पोटामध्ये घ्यायचे आहेत, काही तेल बाहेरून लावायचे आहेत, काही तेल डोक्याला लावायचे आहेत, काही तेल तळव्याला लावायचे आहेत. असं तेलाचे सुद्धा प्रकार आहेत. आता उदाहरणार्थ आपण खोबरेल तेल म्हणतो. हे कशापासून मिळतं? फळापासून मिळतं. कोकोनट. नारळ एक फळ आहे. केरळमध्ये तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला शेंगदाणा तेल मिळणार नाही. तिथं सगळं जे जेवण जे आहे स्वयंपाक जे आहे ते खोबरे तेलापासून तयार केलेला असतो. म्हणजे तिथे काही विविध माध्यम आहेत. आता भुईमुगाचं शेंगा घ्यायचं, शेंगदाणे आपण काढ आणि टेबलवर घेऊन असं तुम्ही ठेव. तर तेल आपण करते काय त्याचं?
असं कुठला ह्याच्यात आहे की त्याला धक्का न लावलं तेल आपोआप गळायला चालू होतं? नाही. काय करायचं? हा सांग. त्याच्यावर प्रोसेस करावी लागते जसं की घाण्यामध्ये घालून त्याच्यातून ते- म्हणजे त्याला काय करावं लागतं? प्रोसेस करावं लागतं की काय? भर- साध्या भाषेत सांगायचं आपल्याला. तुम्ही आठवीचे विद्यार्थी आहे. दळा- काय म्हणतात? करायचं. लागते. हा. हा, सांग. बारीक करायची. म्हणजे काय करायचं? त्याला राखायचं. हा? आधी काय करायचं? बरडायचं. म्हणजे त्याला धक्का द्यावा लागतो, त्याला काय करावं लागतं? प्रोसेस करावी लागते, तरच तेल मिळतं. तसं तेल आपोआप मिळत नाही. जसं रबराच्या झाडाला बुंध्याला आपण जर ते अक्षर जर काढलं आणि त्याच्यापासून आपण जर गाडगे खाली ठेवलं तर सकाळपर्यंत चिक काय करतो? गोळा आपोआप होतो आणि त्याच्यापासून आपण करतो रबर तयार करतो. तसं कुठल्याही भुईमुगाच्या शेंगाला आपण जर ब्लेड पडते का नाही, तर ती प्रोसेस करावी लागते. आणि म्हणून एकदा आपण विचार केला तर या तेल बियाचे आहे त्याचं वैशिष्ट्य. आता हे बघा, हे तुम्ही बघितलं, हे बघितलं, हे बघितलं. आता मला एक सांगा, तेल बियाचे आहे. हा? तर तेल बियाची व्याख्या कशी? दोन चार शब्दामध्ये ती व्याख्या. तुम्हाला विचार करायला सांगितलं, उपाय सांगितलेला आहे. ज्या बियांना भरडले असतात त्यातून स्निग्ध पदार्थ मिळतो. अशा तेल बियांना का तेल मिळतं? मिळतो. अशा बियांना आपण तेल बियातून ओके, सगळ्यांच्या आवाजावर. इथं व्याख्या आपण लिहायची. मग तो ओपन कर. आता निश्चित सांग. आता आपण कशी माहिती मिळवली आहे? तेल बिया या संकल्पनेची माहिती पाहिजे. अशा प्रकारे आज आपण तेल बिया या संकल्पनेची माहिती पाहिजे.